राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेला हैदराबाद गॅझेटियर GR नंतर ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे आणि हा GR रद्द करावा या मागणीसाठी नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाचा आरक्षण बचाव महामोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये ओबीसी संघटनांसह ओबीसी समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। दुपारी 12 वाजता नागपूरमधल्या यशवंत स्टेडियम इथून हा मोर्चा निघणार आहे, तर संविधान चौकामध्ये जाहीर सभेनंतर मोर्चाची सांगता होणार आहे। नागपूरचा मोर्चा म्हणजे टंगड्या फोडायचं काम। नागपूरचा मोर्चा म्हणजे असा मोर्चा आहे जीव जायना म्हणून हात फोडायचे असं म्हणतात। त्याला जुनी म्हणली मी परवा दवाखान्यात सांगितलं झोपेतो म्हटला पीठ हात नसला असं काय नाही त्याचं। अचानक कुंकुम गाव उठला ओबीसी करीत बसला गडी गुटगुटीत होता चिकना चुपट दिसायला। आता याला दिसतो पिऊ आता निळा पावलाय हे नाही रेंजने काही गरज होती काँग्रेस समोरचे ओबीसी समोर। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नागपूरमधून अमर काणे आपल्या बरोबर जोडले गेलेत। अमर, खरं तर आरक्षणाच्या या लढ्यामध्ये आता ओबीसींची बाजू सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि एक प्रकारे मोठा एल्गार आता ओबीसीचा आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। नागपूरमध्ये काय सगळी तयारी दिसते, कोण कोण नेते येणार आहेत, कशा प्रकारे सगळं नियोजन सकल ओबीसी महामोर्चाचं झालंय? अनुपमा, अगदी योग्य शब्द वापरलाय एल्गार, कारण की पहिल्यांदाच सकल ओबीसी समाज एकत्रितरित्या असा हा महामोर्चा काढतोय आणि त्याची सुरुवात खरं तर ओबीसीचा गड समजण्यात येतो पूर्व विदर्भ, तिथून हा सगळा ओबीसी महामोर्चा सकल ओबीसी महामोर्चा निघणार आहे आणि आता आपण यशवंत स्टेडियम पाशी आहे, तिथे जय्यत अशी तयारी सुरू झालेली आहे। इथून हा सगळा महामोर्चा म्हणजे कूच करणार आहे तो संविधान चौकाच्या दिशेने साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटर दूरपर्यंत हा संपूर्ण लांबीचा हा संपूर्ण रस्ता आहे आणि तिथून हा महामोर्चाची जय्यत अशी तयारी केलेली आहे। आपण बघू शकतो एक इथे व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि इथून हा मोर्चा निघाल्यावर तो संविधान चौकात पोहोचेल। तिथे एक विशेष व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे। तिथे ओबीसी चळवळीतील काही नेते आणि काही राजकीय नेते हे मार्गदर्शन संबोधित करतील ओबीसी बांधवांना। विदर्भातून, खास करून पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने ओबीसी समाजाचे कार्यकर्ते जे आहे ते नागपूरच्या दिशेने निघालेले आहे आणि जोरदार अशी तयारी संपूर्ण ओबीसी संघटनांनी केलेली आहे। आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा संपूर्ण नियोजन करण्यात येत असल्याचं सुरुवातीपासून बैठका आणि याच्यातून दिसत आहे। पण इथे प्रतिभा धानोरकर यांचे होर्डिंग्स सर्वत्र लागलेले दिसतात आहेत। दोघेही चंद्रपूर जिल्ह्यातले आहे। खरं तर वडेट्टीवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की हा मोर्चामध्ये कोणतेही राजकीय नेतृत्व किंवा कोणाचं होर्डिंग्स वगैरे नाही, तरी पण हे होर्डिंग्स दिसत आहे। पण एकूणच जय्यत अशी तयारी संपूर्ण या महामोर्चाच्या दृष्टीने झालेली आहे। साधारणतः 11-12च्या सुमारास हा मोर्चासाठी लोक जमा होण्यास सुरू होईल आणि 12:30-1च्या सुमारास मोर्चा साधारणपणे इकडनं निघेल तो संविधान चौकाच्या दृष्टीने। जोरदार अशी तयारी केलेली आहे। आपण वेगवेगळे जे महापुरुष आहे, जे प्रेरणास्थान आहे, त्यांचे सुद्धा फोटोज इथे ठेवलेले दिसत आहे। 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द झालाच पाहिजे हीच एक प्रमुख मागणी सगळ्यांची राहील। आणि लक्ष्मण हाके सुद्धा नागपुरात पोहोचले आहेत। झी24 तासशी त्यांनी आता थोड्याच वेळची बातचीत सुद्धा केली आहे, ती पण आपण दाखवू। पण एकूणच जोरदार अशी तयारी केवळ विदर्भातीलच नव्हे, राज्यातील विविध भागातून जे प्रखर असे ओबीसी नेतृत्व किंवा ओबीसी चळवळीतून आलेले नेते ते सुद्धा सहभागी होतात आहे आणि विदर्भातील सर्व ओबीसी बांधव तर सहभागी होत आहे, पण राज्यातील विविध ठिकाणावरून येणारे सुद्धा ओबीसी बांधव या महामोर्चात सहभागी होणार आहेत। अगदी अमर, जरूर लक्ष ठेवून राहा या सर्व घडामोडीवर आणि आपण वेळोवेळी चर्चा करूया। ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून थेट आपल्याबरोबर जोडले गेले होते।